नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर विविध घटनांमुळे चर्चेत आहे। यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करताना पाहायला मिळतंय। पोर्शे कार अपघातानंतर FC रोडवरील अंमली पदार्थाचे प्रकरण समोर आले। या संदर्भात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक विनंती केली। पुण्याची तुलना पंजाबशी करू नका असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। पुण्यातील घटनांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती। यावर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की विरोधांसाठी विरोधक करणं चुकीचं आहे। शहराचं नाव खराब होईल असं कोणीही वक्तव्य करू नका ही विनंती केली आहे। आम्हाला या शहरातील चुकीच्या घटना थांबवायच्या आहेत। दोषी असणाऱ्यांना सोडणार नाही असं आश्वासन मुरलीधर मोहोळ यांनी दिले। पुण्यातील L3 बार प्रकरणातील सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। या आरोपींनी शहरातील अन्य बार तसेच पबमध्ये अंमली पदार्थाची विक्री केल्याचा संशय पोलिसांना आलाय। त्यामुळे या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपींची कोठडी वाढवून मागणी केली आहे। त्यानंतर न्यायालयाने या सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत 2 जुलैपर्यंत वाढ केली आहे। पुणे शहरात येरंडवना आणि मुंडवा या परिसरात झिकाचे 3 रुग्ण आढळलेत। रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणखी 3 जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। यामुळे पालिकेने रुग्ण आढळलेल्या परिसरात 100 घरांमध्ये धूर फवारणी केली। अंबड ते जालना पाईपलाईनवरील गळती दुरुस्तीसाठी जालना शहराला आज होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। शहरातील सर्व विभागात आजच्या ऐवजी उद्या 1 जुलै रोजी पाणी पुरवठा केला जाईल। तरी नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी केले। जालना जिल्ह्यात यावर्षी पावसाने जूनमध्ये समाधानकारक हजेरी लावल्यामुळे खरीपातील पेरण्यांना वेग घेतलाय। जिल्ह्यात आतापर्यंत एकूण क्षेत्राच्या 61% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या असून यामध्ये सर्वाधिक 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड आणि त्या खालोखाल 1 लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली होती। सर्वाधिक 82% पेरणी बदनापूर तालुक्यात झाली असून शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। जायकवाडी धरणाच्या गोड्या पाण्यामध्ये 3 फूट लांब काळपट रंगाचा 20 किलो वजन असलेला कटला जातीचा मासा मासेमारी करणाऱ्यांच्या जाळ्यामध्ये अडकलाय। पैठणच्या जायकवाडी जलाशयामध्ये विविध प्रकारचे जवळपास 50 जातीचे मासे आढळून येतात। यामध्ये प्रामुख्याने रोहू, कटला, वाम, झिंगे या प्रकारचे मासे मिळून येतात। काळपट रंगाच्या कटला मासा बाजारात मागणी असून 20 किलोचा हा मासा पकडणाऱ्याची लॉटरी लागली आहे। 350 ते 400 रुपयांच्या आसपास प्रति किलोने या माशांची विक्री होते अशी माहिती मच्छीमारांनी दिली आहे। गुजरात, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 29 जून ते 3 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 30 जून ते 3 जुलै या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने काल व्यक्त केली आहे। पुढील 4 ते 5 दिवसात वायव्य आणि ईशान्य भारतात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाजही दर्शवलाय। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देशातील तीर्थक्षेत्रांचे दर्शन सरकारी निधीतून घडविणारी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना लवकरच लागू करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली। या योजनेचा लाभ हिंदू, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन धर्मीयांसाठी असेल असे त्यांनी जाहीर केले। शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अशी योजना लागू करण्याबाबतची मागणी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली। हजारो ज्येष्ठ नागरिकांची चारधाम यात्रा व अन्य धार्मिक स्थळी दर्शनासाठी जाण्याची इच्छा असते पण पैसे नसल्याने जाऊ शकत नाही। काही आमदार आपापल्या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना दर्शनासाठी घेऊन जातात पण सरकारनेच ज्येष्ठांना ही संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सरनाईक यांनी केली होती। ही जी काय आता आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना हे आपण सुरू करत असताना याच्यामध्ये आज आपण एक धोरण ठरवूया, एक पॉलिसी ठरवूया, नियमावली करूया आणि त्याच्यामधून दर वर्षाला किती लोकांना आपण देऊ शकतो, 5,000 लोकांना पाठवू शकतो, 10,000 लोकांना पाठवू शकतो, अशा प्रकारची नियमावली करू आणि त्या नियमावलीच्या अंतर्गत आपण बाय रोटेशन या ठिकाणी त्यांची ऑनलाईन आपण त्यांचे ऑनलाईन अर्ज मागू आणि ही योजना जी आहे ही अतिशय सुलभपणे, बघा सगळ्यांची इच्छा नसते, की इच्छा असते पण जाऊ शकत नाही आणि मग असे जे लोक आहेत ज्यांची ऐपत आहे ते तर आपलं देवदर्शन करतातच, त्यांची मुलं परिवार यांच्या सोबत करतात,
पण काही लोक आहेत त्यांची इच्छा असून देखील त्यांना करता येत नाही. म्हणून अशा ज्येष्ठांना आता ही जी आहे, कारण ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करू. आणि सुने लूस आणि मारिजाने काप यांच्या अर्धशतकी प्रतिकारामुळे दक्षिण आफ्रिकेने भारतीय महिलांविरुद्धच्या कसोटी सामन्यात चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या 6-603 धावांसमोर आफ्रिकेने दुसऱ्या दिवसाअखेर त्यांनी 4-236 अशी मजल मारली. मात्र 4 दिवसांच्या या कसोटी सामन्यात आफ्रिकेचा संघ अजून 276 धावांनी पाठीमागे आहे आणि फलंदाजीसाठी नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर भारतीयांनी आपला पहिला डाव काल पहिल्याच सत्रात 6-603 धावांवर घोषित केला. T20 वर्ल्ड कप फायनल नंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20 इंटरनॅशनल मधून निवृत्ती घेतली. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, हा माझा शेवटचा सामना होता. निरोप घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. मला ही ट्रॉफी खूप हवी होती. ते शब्दात व्यक्त करणं फार कठीण आहे. फायनल मधील विजयानंतर विराट म्हणाला, हा माझा शेवटचा T20 सामना होता, त्यामुळे मी तो तसाच खेळला. आता नव्या पिढीने लगाम हाती घ्यावी. कोहलीने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सामन्यात 76 धावा केल्या. या कामगिरीसाठी तो सामनावीर ठरला. I started my India career playing this format, and this is. वेळ झालीये टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट.